हा महिना आहे डिक्टेटरचा, म्हणजे डिक्टेटर विषयी बोलण्याचा। याच महिन्यात झाला या डिक्टेटरचा उदय आणि अस्तही। सामान्य मतदारांचं वोट घेऊन आधी सत्तेत यायचं, मग पुढच्या इलेक्शनसाठी मतदार हवा तसा बदलायचा, त्यामधून पुन्हा निवडून यायचं आणि मग असे मोठे निर्णय घ्यायचे की वोट दिलेल्या सामान्य लोकांना हक्क, न्याय हे शब्दच फॉरेन शब्द वाटायला लागतील। 20 एप्रिल 1889 ला ज्याचा जन्म झाला आणि 30 एप्रिल 1945 ला ज्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली तो अडॉल्फ हिटलर। हिटलर नावाचा हुकुमशहा। लोकशाहीचं गुणगान गात गात लोकांच्या मध्ये मिसळत मिसळत हिटलरनं मेजॉरिटीचा नारा दिला आणि जर्मन्सना असं काही गंडवलं की जर्मन्सना आपण डिक्टेटरशिपचे बळी कधी पडलो हे कळलंही नाही। हिटलरनं ही इलेक्टेड डिक्टेटरशिप कशी आणली हे फार इंटरेस्टिंग आहे। इलेक्टेड डिक्टेटरशिप म्हणजे निवडून यायचं लोकशाही मार्गाने आणि मग असे मोठे निर्णय घ्यायचे की सगळी पॉवर एकाच व्यक्तीच्या हातात येईल आणि मग देयर इज नो यू टर्न। डेमोक्रेटिकली निवडून आलेल्या लीडरनं मेजॉरिटी मिळतात कसा फासा टाकला हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये हिटलरच्या काही उदाहरणांमधून तुम्हाला आपोआप कळेल की डेमोक्रेसीमधून डिक्टेटरशिपकडे जाणारे लीडर्स कसे ओळखायचे, कसे दिसतात। जर्मनीमधल्या 1928 पासूनच्या काही इलेक्शन्स बघितल्या तर प्रत्येक टर्ममध्ये डिक्टेटरशिपकडे कशी वाटचाल होत गेली याचे क्लिअर ट्रेसेस दिसतात। देशभक्ती म्हणजे जी मी म्हणतो तीच, जर ती डेफिनेशन तुम्ही फॉलो करत नसाल तर तुम्ही देशद्रोही आहात असा एक्स्ट्रीम नॅशनलिझम आणि देशातल्या मायनॉरिटीज एका स्पेसिफिक धर्माबद्दल, वंशाबद्दल प्रचंड राग या दोन बेसिसवर हिटलरनं पार्टी वाढवली। जर्मन नॅशनल सोशलिस्ट वर्कर्स पार्टी म्हणजे नाझी पक्षाचं फाउंडेशनच बेसिकली हे द्वेषाचं आहे। बघा, जर्मनीमध्ये महागाई वाढली होती, मंदी वाढली होती आणि या परिस्थितीचा नाझींनी सत्तेत येण्यासाठी फायदा करून घेतला। द ग्रेट डिप्रेशन बद्दल तुम्ही ऐकलं असेल, 1929 मध्ये ते आलं होतं। देशात त्यावेळेला प्रचंड बेरोजगारी वाढली होती, महागाई वाढली होती, तेव्हा त्यावेळेस नाझींनी सरकार विरोधात भरपूर आरडाओरडा केला आणि ही स्ट्रॅटेजी नाझींची सरकारमध्ये येण्यासाठी वर्क पण झाली। कारण 1928च्या इलेक्शनमध्ये नाझींना वोट्स मिळाले होते 5 लाख, तेच 1930च्या इलेक्शनला 65 लाख झाले। हिटलरची इमेज एका स्ट्रॉंग लीडरची होती। तरुण चेहरे पक्षामध्ये होते, तरुण चेहरे पार्टीमध्ये होते। नवमतदार म्हणजे फर्स्ट टाइम वोटर्स यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, त्यांना भुलवण्यासाठी हिटलरनी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या खोट्या प्रचाराचा सुद्धा वापर केला होता आणि हेच नाझींचं प्रमुख टार्गेट होतं की या फर्स्ट टाइम वोटर्सना अट्रॅक्ट करणं। पण असं असून सुद्धा 1932च्या निवडणुकांमध्ये जेव्हा हिटलर प्रेसिडेंट पदासाठी उभा राहिला तेव्हा पॉल फॉन हिडेनबर्ग यांच्याकडून त्याचा पराभव झाला। पण तरी सुद्धा नाझी पक्ष हा जर्मनीच्या संसदेतला, जर्मनीच्या पार्लमेंटमधला म्हणजेच राईचस्टॅगमधला सगळ्यात मोठा पक्ष झाला। ॲब्सोल्यूट मेजॉरिटी त्यांना मिळाली नाही, पण लार्जेस्ट पार्टी मात्र नाझी पक्ष झाला। आणि मग हिटलरसाठी आणि नाझी पक्षासाठी सगळ्यात महत्त्वाचं वर्ष आलं 1933। या एका वर्षात जर्मनीचा इकडून तिकडे चेहरा झाला। जानेवारी 1933 मध्ये देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता हिटलर झाला होता। युती सरकारमध्ये हिटलर चान्सलर झाला। एकदा हातात न भूतो न भविष्यती अशी पॉवर आली ना की एक घटना सुद्धा, एक इन्सिडेंट सुद्धा पुरेसा असतो त्या लीडरला डिक्टेटर होण्यासाठी। आणि जनता एकदा जनतेने ही पॉवर दिली की जनता काहीही करू शकत नाही। हिटलर चान्सलर झाला जानेवारीत, त्यानंतर 4च आठवड्यात असं सांगितलं त्यानं की ही जी पार्लमेंट आहे, ही जी संसद आहे ही बरखास्त करा आणि पुन्हा एकदा इलेक्शन घ्या 5 मार्चला। 5 मार्चला जेव्हा पार्लमेंटरी निवडणुका होत्या त्याच्या 5 दिवस आधी 27 फेब्रुवारीला संसदेच्या पार्लमेंटच्या बिल्डिंगला आग लागली। यातून या एका घटनेमधून डिक्टेटरशिप मात्र हिटलरनं मिळवली। आगीच्या घटनेचा इमिजिएट रिस्पॉन्स म्हणून राईचस्टॅग फायर डिक्री म्हणजे इमर्जन्सी डिक्री म्हणजे आणीबाणीच्या हुकुमाद्वारे कॉन्स्टिट्यूशन सस्पेंड करण्यासाठी त्यानं प्रेसिडेंट हिडेनबर्गना राजी केलं आणि हिटलरचा हाच निर्णय त्याला काहीच्या काही पॉवर्स हातात देणारा होता। काय झालं याच्यामुळे तर जर्मनीमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारांवर लगाम घातला गेला। असेंब्ली, प्रेस या सगळ्यांवर रेस्ट्रिक्शन्स आली। कोणत्याही व्यक्तीला प्रोटेक्टिव्ह कस्टडी याच्या अंडर जेलमध्ये टाकता येणं शक्य झालं आणि शांतता भंग होतोय याची डेफिनेशन ही इतकी ब्रॉड झाली की या नावाखाली कुणालाही डेथ पेनल्टी म्हणजे मृत्यूदंड सुद्धा देता आला। पॉवरचा असा मिसयूज केल्यानंतर सुद्धा मार्च 1933च्या इलेक्शनमध्ये 44% पेक्षा म्हणजे 44% जास्त मतं हिटलरला मिळाली आणि इतकं आता मतं मिळाल्यामुळे, इतका मोठा विजय मिळाल्यामुळे हिटलरनं
एनेबलिंग ॲक्ट हा संसदेत पास केला आणि हा ॲक्ट पास झाल्यानंतर पुढच्या 4 वर्षांसाठी हिटलरला डिक्टेटोरियल पॉवर्स मिळाल्या. म्हणजे कळतंय का, डेमोक्रेटिकली डिक्टेटोरियल पॉवर्स हिटलरनं मिळवल्या. हा कायदा पास करण्यासाठी 2/3 मेजॉरिटीची गरज होती. ऑलरेडी हिटलरनं त्याच्या विरोधकांना त्या काळात जेलमध्ये टाकलं होतं. जे काही उरले सुरले विरोधक होते ते घाबरून काही लपून बसले होते, काही बोलतच नव्हते आणि त्यामुळे डिक्टेटोरियल राईट्स हातात येण्यासाठी जो कायदा पास करायचा होता तो 2/3 मेजॉरिटीनी त्याला सहज पास करता आला. आणि या डिक्टेटोरियल राईट्स मधलाच एक राईट असा होता की आता हिटलरला कुठलेही कायदे पास करून घ्यायची पॉवर मिळाली होती. त्यासाठी त्याला ना संसदेची गरज होती ना प्रेसिडेंटच्या परवानगीची. एवढंच नाही तर संविधानही बदलण्याची पॉवर त्याला या कायद्यानं मिळाली होती आणि या सगळ्यासाठी त्याला आता राष्ट्रपतींना राजी सुद्धा करायला लागणार नव्हतं. त्यानंतर 1 वर्षभरात प्रेसिडेंट हिडेनबर्ग हे वारले आणि यावेळेला हिटलरनं त्याच्या डिक्टेटोरियल पॉवर वापरून स्वतःसाठी चान्सलर आणि प्रेसिडेंट ही 2 पदं एक करून टाकली आणि स्वतःकडे घेतली. म्हणजे हिटलरकडे आता अनकंट्रोल्ड डिक्टेटरशिप हातात आली होती आणि त्यानं मग राज्यांच्या पॉवर्स काढून घेतल्या. नॉन नाझी पॉलिटिकल पार्टीजचं अस्तित्व मिटवून टाकलं. ॲक्च्युली त्याच्यानंतर हिटलरच्या राजवटीमध्ये आणखीन 2 पार्लमेंटरी इलेक्शन्स झाल्या होत्या 1936ची आणि 38ची. पण दोन्ही वेळेला त्यामध्ये नाझींनी प्रचंड हेराफेरी केली, प्रचंड खोटं बोलले, कधी खूप मोठे निर्णय घेतले आणि त्यातून सत्ता स्वतःकडे राखण्यात नाझी यशस्वी होत गेले. असे कुठले मोठे निर्णय किंवा अशा कुठल्या हेराफेऱ्या नाझींनी त्यावेळेस केल्या ही सत्ता स्वतःकडेच ठेवण्यासाठी? तर पहिली गोष्ट म्हणजे या इलेक्शन सिंगल क्वेश्चन रेफरंडम या स्वरूपात घेतल्या गेल्या. म्हणजे अक्षरशः हो की नाही एवढाच चॉईस मतदारांसाठी त्यांनी ठेवला होता. एक प्रश्न विचारला गेला आणि त्याच्यावर हो की नाही एवढं उत्तर देऊनच मतदारांनी ठरवायचं की हा पक्ष सत्तेत पाहिजे की नाही. इतक्या बेसिक लेवलला या निवडणुका झाला. प्रश्न असा विचारला गेला होता की राईनलँडवरचं मिलिटरी ऑक्युपेशन म्हणजे लष्करी ताबा हा वोटर्सना मान्य आहे का? आणि नवीन राईस्टॅग म्हणजे नवीन संसद, नवीन पार्लमेंट ही सिंगल पार्टीची म्हणजे एक्सक्लुझिव्हली नाझींची आणि अगदी त्याच्यामध्ये थोडे इंडिपेंडंट अपक्ष गेस्ट असतील अशी चालणार आहे का? याचं हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या इतकाच जनतेकडे ऑप्शन होता. आणि पब्लिसिटी स्टंट म्हणून हे आहे का, पब्लिसिटी स्टंट म्हणून हिटलरनं काही वोटर्सना विमान सफर घडवून जर्मनीनं ताब्यात घेतलेली जी राईनलँड होती ती नक्की कुठे आहे, ती नक्की कशी आहे हे पण दाखवून आणलं होतं. आणि तिचा लष्करी ताबा कसा आपण घेतला याची वर्णनं त्यावेळेला हिटलरनं या वोटर्स समोर केली होती. दुसरी गोष्ट हिटलरनं 1935 मध्येच केली होती ती म्हणजे सिटिझनशिप ॲक्ट. 1935 मध्ये न्यूरेनबर्ग लॉ पास झाला आणि ज्या योगे त्यानं काही अगदी स्पेसिफिक वंशाच्या लोकांचा आणि काही मायनॉरिटीजचा मतदानाचा वोटिंगचा अधिकार काढून घेतला, त्याची सिटिझनशिप काढून घेतली. मार्च 1933च्या इलेक्शनमध्ये ज्यू आणि इतर मायनॉरिटीजला वोटिंगचा राईट होता, पण मार्च 1936ला ज्यू आणि रोमानी यांचा मतदानाचा अधिकार हिसकावला गेला आणि इलेक्टोरियल प्रोसेसमधून ते बाहेर फेकले गेले. आणि हे झाल्यामुळे इनव्हॅलिड म्हणजे अवैध आणि निगेटिव्ह वोट्स म्हणजे नकारात्मक मतं जी आहेत त्याच्यामध्ये मोठा ड्रॉप झाला, मोठी घट पाहायला मिळाली. म्हणजे हिटलरच्या विरोधी मतं ही अक्षरशः 50 लाखांवरून 5 लाखांवर खाली आली. आता स्ट्रॅटेजी बघा की आपल्या विरोधी मतदारांना कमी केल्यानंतर आपल्या बाजूचे मतदार वाढवण्यासाठी हिटलरनं अजून एक निर्णय घेतला की हे जे वोटर्स आहेत, एलिजिबल वोटर्स आहेत, त्यांचं एज लिमिट कमी करण्याचं. म्हणजे नाझीप्रेमी वोटर्सची संख्या याच्यामुळे वाढली. अगेन जो नवमतदार होता तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट हिटलरनं बरंच खोटं बोलून केला. तिसरी गोष्ट इकॉनॉमिक रिकव्हरी. आपल्याला हवे तसे मतदार तयार केले एकदा हिटलरनी आणि त्याच्यानंतर अर्थात त्यांना टिकवण्यासाठी इकॉनॉमिक रिफॉर्म्स करणं गरजेचं होतं. ॲटलिस्ट ते चित्र तरी निर्माण करणं गरजेचं होतं. 1936 नंतर ग्रेट डिप्रेशनमधून जर्मनी युरोपातल्या इतर देशांच्या तुलनेत जास्त वेगानं सावरला. जर्मनीतले मोठे मोठे बिझनेस लीडर्स हे नाझीमय झाले होते. हिटलरनं जर्मनीचं सोशल फॅब्रिक हे अतिशय अस्ताव्यस्त केलं होतं. म्हणजे महिलांसाठी खास करून नाझींचं स्लोगन काय होतं माहिती आहे? चिल्ड्रन, चर्च अँड किचन. म्हणजे चूल आणि मूल इन शॉर्ट असंच तुम्ही राहा. पण असं असलं तरी सुद्धा कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण इकॉनॉमी वाढत होती. पण ही इकॉनॉमी कुठली वाढत होती तर ती वॉर इकॉनॉमी वाढत होती. म्हणजे सतत या ना त्या देशाबरोबर युद्ध केल्याशिवाय जी अर्थव्यवस्था वाढूच शकत नाही
अशी इकॉनॉमी जर्मनीमध्ये फोफावत होती. पण दुसरीकडे मीडियावरच्या कंट्रोलमुळे ग्राउंड लेवलला ज्यूंबरोबर मायनॉरिटीजबरोबर काय चाललंय हे मेनस्ट्रीम मीडियावर येतच नव्हतं. त्यामुळे अज्ञानात सुख या म्हणीप्रमाणे सगळीकडे सुगीचे दिवस आहेत असंच नाझीमय झालेल्या काही जर्मन्सना वाटत होतं. म्हणजे कळतंय का, एकदा हातात प्रचंड पॉवर आली, बिझनेसमन्सना नाझीमय करून हातात पैसा आला आणि मीडियावर सगळा कंट्रोल आला की डिक्टेटर हिटलरला कोणीच थांबवू शकलं नाही. तर लक्षात घ्या, अशा इलेक्टिव्ह डिक्टेटरशिपचे ना प्रचंड धोके असतात. पहिला धोका हा असतो की अन्सरेबिलिटीच कमी होते. म्हणजे पार्लमेंटला उत्तरदायी सरकार राहत नाही. कधी सरकार काही माहिती द्यायला नकार देऊ शकतं, कधी मेजॉरिटी नंबरचा वापर करून बजेटच असं कंट्रोल करू शकतं की ज्यामुळे देशातले सामान्य लोक या बजेटवर जगतात त्यांच्या आयुष्यावर डायरेक्ट परिणाम होईल. दुसरा धोका आहे की अपॉइंटमेंट्स, म्हणजे ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांना तिथे आपल्या सोयीनुसार ब्युरोक्रॅट्सची अपॉइंट करून, तिथे आपल्या सोयीनुसार ब्युरोक्रॅटची नेमणूक करून त्या संस्थासुद्धा आपल्याच हातात ठेवायच्या. हा सगळ्यात मोठा धोका डिक्टेटरशिपमध्ये असतो. तिसरा धोका असतो तो म्हणजे सरकारच्या डिफेन्स आणि फॉरेन पॉलिसीवरचं पार्लमेंटचा कंट्रोल सुटतो. पार्लमेंटच्या कन्सल्टेशनशिवाय, सल्लामसलतीशिवाय देशाच्या आर्म्ड फोर्सेसचा मिसयूज होऊ शकतो. चौथा धोका असा आहे की कायद्यांवरचा कंट्रोल पार्लमेंटचा सुटतो. हवे तसे कायदे पास करणं या गोष्टी वाढतात. पक्षाला फेवरेबल कायदे होऊ लागतात आणि कोणत्याही महत्त्वपूर्ण सुधारणा या सहज निग्लेक्ट केल्या जाऊ शकतात, डिनाय केल्या जाऊ शकतात, नाकारल्या जाऊ शकतात. नॅचरली सिलेक्टेड द इव्हॉल्युशनरी सायन्स ऑफ लिडरशिप या पुस्तकात डिक्टेटर होण्याच्या 7 स्टेप्स सांगितल्यात. त्या 7 स्टेप्स मी तुम्हाला सांगते आणि हा व्हिडिओ आपण इथे थांबवूयात. पहिली स्टेप असते की अशी घराणी सरकारमध्ये घ्यायची आणि भ्रष्टाचार अशा पद्धतीनं करायचा की सरकारचा पॉवर बेस वाढेल. हे करणारा लीडर हा पुढे डिक्टेटर होतो. दुसरं, पब्लिक प्रोटेस्ट होऊच नाही याच्यासाठी जो लीडर प्रचंड फोर्स वापरतो आणि त्या फोर्सवर सरकारचीच कशी मोनोपॉली असेल हे तो लीडर बघतो, तो लीडर डिक्टेटरशिपच्या दिशेनंच जात असतो. तिसरं गोष्ट म्हणजे दोन हात खोल के लोकांवर पैसा खर्च करायचा, पण आपली इकॉनॉमिक पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी दुसरीकडे लोकांचं स्वातंत्र्य मात्र आपल्या हातात ठेवायचं. चौथा त्याच्यामध्ये असं आहे की पॉलिटिकल एनिमीज पूर्णपणे संपवून टाकणारा लीडर हा सुद्धा डिक्टेटरशिपकडे वाटचाल करणाराच लीडर असतो. पाचवी गोष्ट अशी की डर का बिझनेस पैदा करणं, म्हणजे कुठला तरी एक इमॅजिनरी पण कॉमन पॉईंट निवडायचा आणि आपण प्रचारात जनतेला सांगत राहायचं की बघा बघा तुमच्या अमुकला धोका आहे आणि त्या विरोधात कसं आम्ही जनतेला वाचवतोय, असा कांगावा करणारा जो लीडर असतो तो कुठेतरी डिक्टेटरशिपकडे जात असतो. सहावा म्हणजे शक्यतो सरकारी माहिती जनतेपर्यंत पोहोचूच नाही. काही सरकारी आकडे जनतेपर्यंत पोहोचूच नाहीत म्हणजे क्रिटिसिझमच होणार नाही. मग ती माहिती काही कायदे करून किंवा काही निर्णय घेऊन कशी लपवता येईल याच्यावरच बरंच काम करणारा जो लीडर असतो तो डिक्टेटरशिपकडेच जात असतो. आणि शेवटचा एक ट्रेट आहे की स्वतःकडे पॉवर ठेवण्यासाठी देव आणि आपण स्वतः याच्यामध्ये अक्षरशः काहीही फरक नाहीये अशा आयडिओलॉजीला, अशा विचारधारेला चिकटून असलेला नेता हा डिक्टेटरशिपकडे वाटचाल करणारा असतो. सो आता डिक्टेटरशिपकडे वाटचाल डेमोक्रेसीमध्ये असतानाच कशी होते हे तुम्हाला कळलं. डिक्टेटरशिपचे धोके काय आहेत हे तुम्हाला कळलं आणि कुठल्या प्रवृत्तीचे लीडर्स या डिक्टेटरशिपच्या वाटेवर असतात हे कसं ओळखायचं हेही तुम्हाला साधारण कळलं असेलच. सो आता या कॅटेगरीत तुमच्या आजूबाजूचे जगातले कुठले लीडर्स बसतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलंच असेल, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाहीये पण तरी हा व्हिडिओ बघतायत त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब पण जरूर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटू. तोपर्यंत धन्यवाद.